नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने जे काही एंट्रन्स एक्झामसाठी ज्या नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याची सर्व माहिती आपण इथे पाहणार आहोत. तुम्हाला अर्ज करण्यासाठी पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. त्यांची ऑफिशियल वेबसाईट unipune.ac.in अशा प्रकारे आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर पुणे युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. तिथे तुम्हाला ऍडमिशन्स या सेक्शन मध्ये जायचं आहे आणि त्यानंतर पीजी ऍडमिशन्स वरती क्लिक करायचं आहे. पीजी ऍडमिशन्स वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे माहिती येईल. तिथे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. तुम्ही जर नवीन असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही इथे तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. ठीक आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये त्यांनी इथे रजिस्टर हिअर वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला इथे सर्व माहिती भरून रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. आता इथे सिलेक्ट स्टुडंट, मग तुम्ही इंडियन आहात की फॉरेनर आहात हे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. ठीक आहे. तो तुमचा ऍज अ युजर नेम म्हणून युज होणार आहे. जो तुमचा रेग्युलर युज मधील आहे तोच ईमेल आयडी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचा आहे. ईमेल आयडी प्रोव्हाइड केल्यानंतर इथे व्हेरीफाय ईमेल आयडी असं ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचंय. व्हेरीफाय ईमेल आयडी वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही ईमेल आयडी प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुमचा ईमेल आयडी जो आहे तो व्हेरीफाय होईल. आता त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो तुम्ही इथे एंटर करा. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर अगेन त्या मोबाईल नंबरवरती ओटीपी जाणार आहे. तो ओटीपी इथे एंटर करा आणि तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड जो आहे तो 8 ते 16 कॅरेक्टर मधील असायला हवा आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर असायला हवं. तुमच्या कन्व्हिनियंट नुसार तुम्ही तो पासवर्ड सेट करा. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड जो वरती टाकलेला आहे तो खाली टाका आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो एंटर करा. त्यानंतर तुम्हाला सबमिट बटन वरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे एक पॉपअप येईल. इथे कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर, तुमचं इथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. आता तुम्हाला इथे तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची माहिती येईल. इथे त्यांनी ऍडमिशनची प्रोसेस कशी आहे त्याची सर्व माहिती दिलेली आहे. नोटिफिकेशन कुठल्या कुठल्या प्रोग्रामसाठी त्यांनी काढलेलं आहे, त्याच्यानंतर ऍप्लिकेशनची प्रोसेस काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. आता हे जे काही नोटिफिकेशन आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, इंटिग्रेटेड कोर्सेस, इंटर डिसिप्लिनरी कोर्सेस यांच्यासाठी त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे. तर ऍप्लिकेशन करण्याची प्रोसेस दिली इथे त्यांनी. पहिले तुम्हाला तुमचं प्रोफाईल फिलअप करायचं आहे. मग त्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन, अकॅडमिक इन्फॉर्मेशन आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ते अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुमची इलिजिबिलिटी जी आहे ती चेक करायची आहे अकॉर्डिंग टू युअर क्वालिफिकेशन आणि त्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर कोर्सला अप्लाय करायचं आहे ज्याला तुम्ही इलिजिबल झालेला आहात. ओके. त्यांनी इथे नोट दिलेली आहे, यू कॅन अप्लाय फॉर मल्टिपल कोर्सेस, तुम्ही मल्टिपल कोर्सेसलाही अप्लाय करू शकता. ठीक आहे. आणि थर्ड आहे रीड युजर मॅन्युअल अँड प्रोसीड फॉर द ऍप्लिकेशन. युजर मॅन्युअल व्यवस्थित वाचा आणि मग त्यानंतर ऍप्लिकेशन भरण्यासाठी प्रोसीड करा. आता इथे तुम्हाला सुरुवातीला प्रोफाईल क्रिएट करायचं आहे. इथे जे डाव्या साईडला प्रोफाईल ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत, पर्सनल, अकॅडमिक आणि डॉक्युमेंट अपलोड. ठीक आहे. सो फर्स्ट पर्सनल इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे. आता पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये काय काय भरायचं आहे तर तुमचं नाव, लास्ट नेम, फर्स्ट नेम अँड मिडल नेम. ठीक आहे. आता तुम्ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर तुमच्या नावामध्ये कुठला चेंज झाला आहे का, झाला असेल तर टिक करा आणि इथे जे काही नाव चेंज झालेलं आहे ते खाली इथे एंटर करा. जर नसेल झाला तर टिक करू नका, ते ऍज इट इज राहू द्या. ठीक आहे. आता इथे त्यांनी दिलेलं आहे चूज फॉर्मॅट ऑफ नेम विच विल बी डिस्प्लेड ऑन ऑल युअर फ्युचर रेकॉर्ड ऍट SPPU. ठीक आहे. आता जे काही पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमचं नाव कशा प्रकारे डिस्प्ले होणार आहे फ्युचरमध्ये त्याचा फॉर्मॅट तुम्हाला इथे चूज करायचा आहे. मग तुम्ही यापैकी कुठलाही फॉर्मॅट चूज करू शकता. ठीक आहे. लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम किंवा फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम अशा प्रकारे त्यांनी ऑप्शन्स दिलेला आहे. त्यातील कुठलाही एक ऑप्शन तुम्ही निवडा. ठीक आहे. तुमचं इथे जे काही नाव आहे ते फ्युचर डिस्प्ले होईल, फ्युचर रेकॉर्डसाठीचं ते इथे डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर इथे मदर नेम टाका. फक्त फर्स्ट नेम टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकत बसू नका. ठीक आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाका, पॅरेंट्सचा, डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप, जेंडर, नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर वगैरे हे ऑलरेडी रिफ्लेक्ट होणार आहे. आधार कार्ड नंबर,
त्यानंतर इथे काही क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चनची आन्सर द्यायची आहे, ती यस नो मध्ये आहेत. आर यू अ मायग्रंट स्टुडंट फ्रॉम जम्मू अँड काश्मीर? यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. ठीक आहे. फिजिकली हँडिकॅप आहेत का, डिफरंटली एबल आहेत का, दिव्यांग आहात का? यस असेल तर यस, नो असेल तर नो. ठीक आहे. तो अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रश्नांची इथे उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. मायनॉरिटी कम्युनिटीचे आहात का? त्यानंतर स्पोर्ट्स किंवा कल्चरल कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही स्टेट लेवलला पार्टिसिपेट केलेलं आहे का? त्यानंतर डिफेन्स पर्सनलचे चाइल्ड आहात का, किंवा एक्स सर्व्हिसमेनचे चाइल्ड आहात का? अशा प्रकारे ते क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते तुम्ही काय करायचे आहे, तिथे यस नोच्या टाईपमध्ये याची आन्सर्स द्यायचे आहेत. ठीक आहे. आता इथे खाली आपल्याला डॉक्युमेंट्स कुठले कुठले आहेत ते विचारलं आहे. डोमिसाईल विचारलं आहे. डोमिसाईल आता इथे त्यांनी दिलेलं आहे महाराष्ट्रीयन, इथे जे दिसतं आहे ब्लॅक कलरचं त्यामध्ये दिलेलं आहे, महाराष्ट्रीयन डोमिसाईल मीन्स अ कॅन्डिडेट पासिंग SSC or old SSC and higher education thereafter from the state of Maharashtra. महाराष्ट्रीयन डोमिसाईल म्हणजे काय असतं, की जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी 10वी किंवा 12वी ही महाराष्ट्र स्टेट मधून पास आउट केलेली असावी. ठीक आहे. तरच तुम्हाला महाराष्ट्रीयन डोमिसाईल लागू होतो. ठीक आहे. मग तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल आहे का? असेल तरी महाराष्ट्र करा, नसेल तर नॉन महाराष्ट्र करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी, तुमची कुठली कॅटेगरी आहे ती इथे सिलेक्ट करा. नॉन क्रिमिलियर आहे की नाही, असेल तर एस, नसेल तर नो. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करायची, इथे सर्व माहिती फिलअप करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर हॉस्टेल, हॉस्टेल जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही इथे यस करा, नसेल तर नो करा. ठीक आहे. त्यानंतर आर यू अन ऑर्फन, असेल तर यस, नसेल तर नो. ठीक आहे. बट हे क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचीच आहेत, कारण इथे जे स्टार दिलेले आहेत ते कंपल्सरी आहे, जे तुम्हाला फिलअप करायचे आहे. त्याच्यानंतर आहे परमनंट ऍड्रेस इज नेसेसरी फॉर व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम. गव्हर्नमेंट स्कीमसाठी परमनंट ऍड्रेस गरजेचं असतं, त्यामुळे इथे ऍड्रेस तुमचा व्यवस्थित टाका. इथे करस्पॉन्डन्स साठीचा ऍड्रेस आहे, इथे परमनंट साठीचा ऍड्रेस आहे. जर तुमचं दोन्हीही सेम असेल तर जस्ट इथे टिक करा, तुमच्या दोन्ही साईडला सेम ऍड्रेस असेल. आणि ही सर्व माहिती फिल केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल तुमचं फुल नेम, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, डोमासाईल, त्यानंतर कॅटेगरी कुठली आहे, नॉन क्रिमिलियर आहे की नाही, हॉस्टेलला अप्लाय केलंय की नाही, ही सर्व पर्सनल डिटेल्स तुमच्या समोर शॉर्टमध्ये येतील. त्यानंतर ओके वरती क्लिक करायचं आहे आणि इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली असं पॉपअप येईल, त्यानंतर ओके वरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काय पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित इथे फिलअप केलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला अकॅडमिक इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. मग इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्यांनी अकॅडमिक इन्फॉर्मेशन साठीच्या. त्यानंतर आपल्याला आता अकॅडमिक इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. मग तिथे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, प्लीज फिल अप द अकॅडमिक इन्फॉर्मेशन केअरफुली ॲज दिस विल डिसाइड द कोर्सेस यू कुड अप्लाय फॉर. ठीक आहे. तुमची अकॅडमिक इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा, यावरूनच तुम्ही कुठल्या कोर्सेसला अप्लाय करू शकता हे सर्व डिसाइड होणार आहे. त्यानंतर प्लीज चेक द नोटिफिकेशन टू फाइंड आउट द इलिजिबिलिटी ऑफ द कोर्सेस युअर विश टू अप्लाय. ठीक आहे. तुम्ही एकदा कुठल्या कोर्सेससाठी अप्लाय होऊ शकता ती इलिजिबिलिटी चेक करून घ्या. त्यानंतर successfully submitting the online application form does not assure your admission to the course or courses. Your admission to any course is confirmed only after the verification of your claims and documents at the time of actual admission. ठीक आहे. तुम्ही आता हे जे काय ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करणार आहात त्याच्यावरून तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म झालं आहे असं नाहीये. ते केव्हा कन्फर्म होणार आहे, जेव्हा ऍक्च्युअल ऍडमिशनची प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हाच तुमचा जो काही क्लेम आहे कोर्स साठीचा आणि डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय झाल्यानंतरच तुमचं ऍडमिशन काय होणार आहे, कन्फर्म होणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करताल ते व्यवस्थित अपलोड करा, चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करू नका. डॉक्युमेंट हे व्हॅलिडच असायला हवे. जरी तुमचं लिस्टमध्ये नाव आलं आणि तुम्ही एखादं चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं असेल तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे एखादं तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर ते अपलोडच करू नका. बॅक डेटचं असेल, आउट डेट संपून गेलेली असेल तर असे डॉक्युमेंट्स तुम्ही तिथे फिलअप करू नका. ठीक आहे. आणि इथे तुम्ही तुमचं जी काही इलिजिबिलिटी आहे ती चेक करू शकता. क्लिक हिअर वरती क्लिक करायचं आहे आणि इथे डिग्री एक्झाम देत आहात तुम्ही की डिपार्टमेंट वाईज तुम्हाला अप्लाय करायचं आहे, त्याच्यानुसार तुम्ही इथे काय करू शकता, तुमचं इलिजिबिलिटी चेक करू शकता. डिग्री एक्झाम वरती क्लिक केल्यानंतर
सिलेक्ट डिग्री और एक्झाम टाईप तो सिलेक्ट करायचा आहे, एक्झाम नेम सिलेक्ट करायचं आहे आणि सब्जेक्ट नेम सिलेक्ट करायचं आहे. डिपार्टमेंट वाईज वरती गेला तर तुमचं डिपार्टमेंट कुठल्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात ते सिलेक्ट करायचं आहे आणि कोर्स नेम सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही इथून तुमची इलिजिबिलिटी चेक करू शकता. आता आपण अकॅडमिक इन्फॉर्मेशन फिलअप करायला कुठली कुठली अकॅडमिक इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे ते सर्व व्यवस्थित पाहूया. आता इथे फर्स्ट दिलेला आहे आय एम विलिंग टू अप्लाय फॉर. तुम्हाला कुठल्या कोर्ससाठी अप्लाय करायचं आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. कोर्स नेम सिलेक्ट करायचं आहे. मग इथे तुम्ही कोर्स नेम सिलेक्ट करू शकता. इथे वेगवेगळे कोर्स नेम दिलेले आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन साठीचे आहेत, अंडर ग्रॅज्युएशन साठीचे आहेत. ते सर्व कोर्सेस तुम्ही इथे काय करायचे आहे, सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचं जे काय अकॅडमिक इन्फॉर्मेशन आहे ती इथे फिलअप करायची आहे. मग तुमची डिग्री किंवा एक्झाम टाईप, तुमचं जे पास आउट झालेलं आहात किंवा तुम्ही सध्या अपियर आहात डिग्रीसाठी, कुठल्या डिग्रीसाठी अपियर आहात ती सर्व इन्फॉर्मेशन इथं फिलअप करायची आहे. मग तुमचा सिलेक्ट डिग्री एक्झाम टाईप, तुमची डिग्री कुठल्या सब्जेक्ट मध्ये झालेली आहे किंवा कुठल्या स्ट्रीम मध्ये झालेले आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे वेगवेगळ्या स्ट्रीम्स दिलेल्या आहेत. मग ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, पीएचडी, HSC, सर्व प्रकारचे डिग्री एक्झाम टाईप इथे दिलेले आहेत. तुम्हाला तुमचं जे डिग्री ज्याच्यामध्ये झालेलं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर एक्झाम नेम, फॉर एक्झाम्पल मी इथे ग्रॅज्युएट घेतेय. त्यानंतर डिग्री एक्झाम टाईप, मग तुमचा डिग्री एक्झाम नेम इथे सिलेक्ट करायचा आहे. मग BA आहे, BA MS आहे, वेगवेगळ्या डिग्री इथे सिलेक्ट करायच्या आहेत. मी इथे BSc सिलेक्ट करते. त्यानंतर तुमचं बोर्ड नेम किंवा युनिव्हर्सिटी नेम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचं. मग तुम्ही स्पेशलायझेशन कशामध्ये केलेलं आहे, डिग्रीचं स्पेशलायझेशन कशात झालेलं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ते इथे तुमचं काय होणार आहे, रिफ्लेक्ट होईल. फॉर एक्झाम्पल मी घेते BSc केमिस्ट्री. तुमचा स्पेशल सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिलेले आहेत, पास्ट, अपियर आणि JEST. JEST म्हणजे काय, तर जॉईंट एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट. आता ही जी काय टेस्ट आहे ती PhDच्या किंवा इंटिग्रेटेड PhDचे जे काय प्रोग्राम आहेत त्याच्यासाठी, त्यांच्या ऍडमिशनसाठी ही एक्झाम घेतली जाते. ठीक आहे. तुम्ही ज्यामध्ये तुमच्यासाठी जे कन्व्हिनियंट असेल किंवा जे ज्या गोष्टीसाठी तुम्ही अपेअर होता ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. तुम्ही जर BSc पास झालेला असेल, तुमच्याकडे रिझल्ट वगैरे सगळं असेल तर तुम्ही पास हा ऑप्शन चूज करा. आणि तुम्ही आता BSc ला अपियर आहात, तुम्ही आता थर्ड इयरला आहात, थर्ड इयरची एक्झाम तुम्ही नुकतीच दिलेली असेल तर तुम्ही अपियर हे सिलेक्ट करा. आणि ज्यांनी JEST टेस्ट दिलेली आहे, पास झालेले आहात, त्यांनी JEST वरती क्लिक करा. ठीक आहे. जर तुम्ही पास्ट हा ऑप्शन निवडला तर तुमचा पासिंग मंथ, पासिंग इयर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, हे सर्व तुम्हाला पर्सेंटेज वगैरे तुम्हाला इथे फिलअप करायचे आहेत. आणि अपियर्ड जर असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी इन्फॉर्मेशन फिलअप करण्याची गरज पडणार नाहीये. ठीक आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे ऍड अकॅडमिक इन्फॉर्मेशन वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे जे काय अकॅडमिक इन्फॉर्मेशन आहे ते इथे सबमिट होईल. ठीक आहे. ऍड अकॅडमिक इन्फॉर्मेशन वरती क्लिक केल्यानंतर अकॅडमिक इन्फॉर्मेशन इन्सर्टेड सक्सेसफुली अशा प्रकारचा पॉपअप येईल. ते तिथे ओके वरती क्लिक करायचं आहे. सो अशा प्रकारे तुमची इथे जी आहे ती सर्व अकॅडमिक इन्फॉर्मेशन फिलअप झालेली असेल. त्यानंतर अकॅडमिक इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर इथे खाली नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. मग इथे डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत तर फोटोग्राफ अँड सिग्नेचर, इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर लागेल आणि डोमासाईल लागेल. ठीक आहे. सो डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथे अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आहे. इथे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचे काही रूल्स दिलेले आहेत. मग त्यामध्ये सिग्नेचर अँड पासपोर्ट साईज फोटोग्राफ फाईल टाईप शुड बी JPG, PNG ओनली. ठीक आहे. तुमचा फोटोग्राफ जो असेल आणि सिग्नेचर जो आहे तो JPG आणि PNG ह्या फॉर्मॅट मध्ये असायला हवे. आणि त्यांची साईज जी आहे ती 150 KB पेक्षा जास्त नकोय, ती 150 KB पेक्षा कमी असायला हवी. आणि जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार आहात, फॉर एक्झाम्पल इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर डोमिसाईल, तर ते जे आहे ते PDF फॉर्मॅट मध्ये असायला हवे आणि त्यांची साईज जी आहे ती 1 MB पेक्षा कमी असायला हवी. जर साईज 1 MB पेक्षा जास्त असेल तर ते कम्प्रेस करून घ्या. आय लव्ह PDF जे आहे त्याच्यावरून तुम्ही कम्प्रेस करू शकता. ठीक आहे. आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथे डॉक्युमेंटचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात फोटोग्राफ. फोटोग्राफ वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर असेल तर त्यानंतर सिग्नेचर वरती क्लिक करायचं आहे आणि इथे अपलोड करायचे आहे.
अशा प्रकारे तुम्ही इथे जे काही डॉक्युमेंट आहात, तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागत असतील, ऍप्लिकेबल असतील, ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. लास्ट क्वालिफाईंग एक्झाम मार्कशीट, त्यानंतर HSC मार्कशीट, SSC मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांनाच कास्ट सर्टिफिकेट ऍप्लिकेबल आहे. नॉन क्रिमिनल असेल, डोमिसाईल, इन्कम सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट, फिजिकली हँडिकॅप जी काही कॅन्डिडेट्स असतील त्यांना मेडिकल सर्टिफिकेट हे कंपल्सरी द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही स्पोर्ट्स कॅन्डिडेट्स असताल, स्पोर्ट्स कोटासाठी अप्लाय करत असाल तर तुमचं नॅशनल लेवलचं, स्टेट लेवलचं, युनिव्हर्सिटी लेवलचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. कल्चरल कोट्यामधून तुम्ही जर ऍडमिशन घेणार असाल तर कल्चरल कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर डिफेन्स कोट्यासाठी तुम्ही जर अप्लाय करीत असाल तर मग डिफेन्स पर्सनलचे किंवा एक्स सर्व्हिसमॅनचे तुम्ही जर चिल्ड्रन्स असताल, मुलं असताल तर तुम्ही ते सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही इथे वेगवेगळे सर्टिफिकेट आहेत ते अपलोड करू शकता. आधार कार्ड, पॅन कार्ड, कास्ट व्हॅलिडिटी, नावामध्ये चेंज केलं असेल तर ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. जम्मू अँड काश्मीरचे मायग्रेंट असताल तर त्याचं सर्टिफिकेट अपलोड करा. गॅप सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करा. HSC पासिंग सर्टिफिकेट असेल, वर्क एक्सपिरियन्स असेल कमीत कमी 3 वर्षाचा तर त्याचंही सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे वेगवेगळे सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही इथे अपलोड करा आणि सबमिट वरती क्लिक करा. ठीक आहे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ऍक्च्युअल ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. तिथे सिलेक्ट फॅकल्टी, तुम्हाला कुठल्या फॅकल्टीसाठी फॉर्म भरायचा आहे ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी सिलेक्ट करते सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग इथे कोर्स लेवल कुठली आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे सिलेक्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण पोस्ट ग्रॅज्युएट. मग पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन, इंटिग्रेटेड किंवा इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस असेल, मग त्यातील तुम्हाला कुठला सिलेक्ट करायचा आहे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता तुम्ही मल्टिपल कोर्सेसलाही अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता ते कशावर डिपेंड आहे, तुमचं जे काही डिग्री झालेलं आहे, डिग्री एज्युकेशन आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे MSc केमिस्ट्री साठी अप्लाय करत आहे तर इथे व्ह्यू इन्फो अँड अप्लाय. मग तुमच्या समोर कोर्स डिटेल्स येतील. मग डिपार्टमेंट कुठला आहे, कोर्स नेम काय आहे, त्यानंतर ड्युरेशन काय आहे कोर्सचं, फॅकल्टी टाईप काय आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, हे सर्व तुम्हाला इथे दिसेल. तिथे सर्व व्यवस्थित इन्फॉर्मेशन रीड करायचे आहे आणि अप्लाय वरती क्लिक करायचं आहे. अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, अकॅडमिक इन्फॉर्मेशन हे सर्व येईल. ठीक आहे. त्यानंतर खाली इथे तुमची जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तेही तुम्हाला इथे सर्व दिसतील. ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. आता इथे खाली तुम्हाला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे. मग तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियंट नुसार कुठलंही एक्झाम सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला स्पेशलायझेशन कशामध्ये करायचं आहे, जे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी किंवा तुमच्या अंडर ग्रॅज्युएशनसाठी, तर स्पेशलायझेशनचे प्रेफरन्स दिलेले आहेत. याच्या अकॉर्डिंग तुमचं मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला कोर्समध्ये काय केलं जाईल, प्रेफरन्स दिला जाईल. त्यामुळे हे स्पेशलायझेशनचे प्रेफरन्स ही व्यवस्थित सिलेक्ट करा. तुम्हाला इथे 6 प्रेफरन्स द्यायचे आहेत. ठीक आहे. किंवा तुम्ही ज्या कोर्सला अप्लाय होताल त्याच्या अकॉर्डिंग त्या सब्जेक्ट मध्ये कुठले कुठले स्पेशलायझेशन आहेत त्याच्यानुसार मग तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. ही सर्व माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला रीड डिक्लेरेशन अँड अप्लाय फॉर कोर्स साठी क्लिक करायचं आहे. खाली इथे डिक्लेरेशन वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर इथे ऍग्रीड डिक्लेरेशन अँड अप्लाय फॉर कोर्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्लीज कन्फर्म ऑल द डिटेल फील्ड अंडर युअर प्रोफाईल. ऍप्लिकेशन वन्स क्रिएटेड विल नॉट बी रिव्ह्यू एडिटेड अंडर एनी सर्कमस्टन्सेस. ओके. तर हे तुम्ही जे काय ऍप्लिकेशन फिलअप केलेलं आहे ते तुम्हाला रिमूव्ह करता येणार नाही किंवा एडिट करता येणार नाही कुठल्या सर्कमस्टन्सेस अंडर. ठीक आहे. सो ओके वरती क्लिक करायचं आहे. आता अशा प्रकारे तुमच्या समोर तुम्ही जे काय अप्लाय केलेलं आहे ते इथे येईल. आता आपल्याला इथून पेमेंट करायचं आहे. तुम्हाला पेमेंट करण्यासाठी, पेमेंट करणं म्हणजे काय, फी भरायची आहे. आता फी जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी 600 रुपये असणार आहे, तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 400 रुपये असणार आहे. मग एक्झाम फी तुम्ही इथून भरू शकता. पे प्रिंट वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे जे काय ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन, इंटिग्रेटेड कोर्सेस किंवा इंटरडिसिप्लिनरी कोर्सेससाठी एंट्रन्स एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. ठीक आहे. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल. तुम्हाला जर अर्ज करण्यासाठी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, यातील माहिती तुम्हाला आवडली असेल, समजली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण हे जे काही एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी सिलेबस कुठला आहे ते डिपार्टमेंट वाईज सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.